गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील युवक युवतींसाठी प्रेरणादायी बातमी समोर आली आहे। एओपी गोठणगाव येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलेल्या संध्या ईश्वर आणि आरमान राणे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली असून त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे। संध्या ईश्वर हिची लातूर जिल्हा पोलीसमध्ये तर आरमान राणे याची कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात निवड झाली आहे। या दोघांनीही मागील 1 वर्षांपासून एओपी गोठणगाव येथे प्रशिक्षण घेतले होते। हे प्रशिक्षण गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या दादा लोरा एक खिडकी योजना अंतर्गत पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या संकल्पनेतून आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील तसेच ठाणेदार मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य देण्यात आले। लेखी परीक्षेसाठी पोलीस उपनिरीक्षक गीते आणि पोलीस शिपाई डुमरे यांनी तर मैदानी परीक्षेसाठी हवालदार इंगळे, पोलीस शिपाई मेश्राम आणि अंकुश कावळे यांनी कठोर तयारी करून घेतली होती। या यशाबद्दल संध्या आणि आरमान यांचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला। यावेळी पोलीस उपनिरीक्षक निळकंठ गित्ते, SRPF PSI डोंगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रतिराम राणे यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। या यशामुळे नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील इतर विद्यार्थ्यांनाही पोलीस भरतीसाठी मोठी प्रेरणा मिळत आहे। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।